Daily आणि kitchen routine उकळी with me. मारून घेणार आहे मी. आणि थोडासा मी यात गूळ घातलाय, तो मी व्हिडिओत कॅप्चर करायचा माझ्याकडून राहिला ॲक्च्युली. सो मी त्यात गूळ पण घातलाय थोडा, कारण टोमॅटो आंबट असतो, मग त्याची कन्सिस्टन्सी बरोबर मॅच होते. इथे बटाटा पण झालाय माझा करून, बटाट्याची भाजी छान कोरडी. आणि कणिक भिजवून घेतली होती, त्याला आता छान तेल घालून मळून घेते मस्त. म्हणजे काय होतं, चपात्या छान फुगतात आणि सॉफ्ट होतात पोळ्यात. आणि छान मळून घेते मी कणिक. मला कायमची सवय आहे, कणिक असं मळलं नाही ना की त्याच्याशिवाय असं पोळ्या करूशीच वाटत नाही. मग त्याच्यानंतर छान उंडे करून घेते मी. आज जरा जास्त चपात्या लागतात, कारण बरेच जण येतात, आमची फॅमिली फार मोठी आहे. त्या लगेच मी इकडे गॅसवर तवा ठेवला आहे, चपात्या करायला सुरुवात केली आहे. पटापट चपात्या करून घेते. इथे बघताय तुम्ही, एवढ्या फास्ट काय मी करत नाही चपात्या ॲक्च्युली, खरंच सांगायचं तर. ते पण काय करणार, एवढ्या व्हिडिओत बसणार नाही जर स्लो व्हिडिओ केली तर. सो तरी आहे माझं जरा फास्ट करते मी, आता मला सवय झाली आहे. तरी एवढ्या फास्ट नाही की जेवढ्या ह्याच्यात दिसतात आहेत ना, नो वे. हां, तर मग पटापट इथे चपात्या करते मी. बऱ्याच चपात्या केल्यात, बघताय तुम्ही इथे. आता एवढं गरम होत होतं ना, बापरे. आणि मला आमरस आणायला जायचं आहे, म्हणजे विकत आणणार आहे मी यावेळेस आमरस. इथेच आमच्या इथे अंजनी फूड्स म्हणून आहे, खूप सुंदर असतो त्यांचा आंब्याचा रस. मी तुम्हाला दाखवेलच पुढे जाऊन, तुम्ही बघाल. नक्की ऑर्डर करा तुम्हाला पण आवडत असेल तर. हो, आता इथे चपात्या माझ्या चालू आहेत, चपात्या करते. लगेच घड्या मारून भांड्यात ठेवून देते चपात्या. चपात्या आता माझ्या झाल्यात सगळ्या करून, आता थोड्या थंड होऊन दिल्यात मी त्या. आणि चपातीचं भांडं आहे माझं, त्याच्यात छान घड्या मारून मी पोळ्या ठेवून देते. त्याच्यात थोडंसं कणिक राहिलं आहे माझं, ते मी छान मळून घेते आणि कंटेनरमध्ये एका ठेवून देते, म्हणजे संध्याकाळी यूज होईल. आदल्या रात्रीचं कणिक मी यूज नाही करत, हे आत्ता मळलं आहे मी सकाळी फ्रेश, त्यामुळे हे संध्याकाळी यूज केलं तर ठीक आहे. लगेच इथे मी बटाट्याचे भज्या करून घेते, छान क्रिस्पी अशा. तेल पण तापलं आहे, एकदम टेम्पटिंग दिसतात ते. तळून घेते छान पटकन. आणि कुरडई वगैरे पण मला तळायचं आहे. किती छान दिसतात आहेत ना ह्या. कधीतरीच होतात आमच्याकडे, कारण जरा ऑइली खाणं कमी आहे आमच्याकडे. तळून झाल्या छान की